स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माझ्या लेकरांनो, एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा. जगात सर्वात मौल्यवान गोष्ट पैसा नाही, सोने नाही, मोठे घर नाही किंवा मोठे पदही नाही. सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे तुमचा वेळ. कारण पैसा गमावला तर पुन्हा मिळू शकतो, संपत्ती गेली तर पुन्हा उभी राहू शकते, पण निघून गेलेला वेळ कोणालाही परत मिळत नाही. म्हणून तुमचा वेळ अशा लोकांवर खर्च करू नका, ज्यांना तुमच्या भावनांची किंमतच नाही. अशा नात्यांमध्ये स्वतःला झिजवू नका, जिथे तुमच्या प्रेमाला फक्त स्वार्थाच्या तराजूत तोलले जाते. अनेक भक्त माझ्याकडे येऊन म्हणतात, स्वामी, आम्ही सर्वांसाठी चांगलेच केले, तरी आमच्याच वाट्याला दुःख का आले? लेकरांनो, जगाचा नियम असा आहे की झाड गोड फळे देते, तरी सर्वाधिक दगड त्यालाच मारले जातात. नदी सर्वांची तहान भागवते, तरी तिच्यावरच धरणे बांधली जातात. सूर्य सर्वांना प्रकाश देतो, तरी त्याच्याकडे कोणी वर पाहू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांनी आपले कार्य सोडून द्यावे. त्याचप्रमाणे तुम्हीही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण दुसऱ्यांच्या चुकीमुळे तुमचे संस्कार बदलले तर तो त्यांचा नाही तर तुमचाच पराभव ठरेल. माझ्या लेकरांनो, लोक तुमच्या चेहऱ्याकडे पाहून तुमचा अंदाज लावतात, पण मी तुमच्या हृदयाकडे पाहतो. जग तुमच्या कपड्यांवरून, पैशावरून आणि प्रतिष्ठेवरून तुमची किंमत ठरवते, पण मी तुमच्या भावनेवरून तुमची ओळख करतो. म्हणून लोकांनी तुम्हाला कमी लेखले म्हणून स्वतःला कमी समजू नका. ज्या माणसाची किंमत जगाला समजत नाही, त्याची किंमत परमेश्वराला चांगलीच माहीत असते. स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात अशी वेळ येते की माणूस स्वतःवरच संशय घ्यायला लागतो. मी चुकीचा आहे का? माझ्यातच काही कमी आहे का? मी इतके प्रयत्न करूनही यशस्वी का होत नाही? पण लेकरांनो, प्रत्येक बियाणे पेरल्याबरोबर उगवत नाही. काही बियाण्यांना मातीमध्ये शांतपणे रुजण्यासाठी वेळ लागतो. वरून काहीच घडत नाही असे वाटत असते, पण जमिनीखाली नवी मुळे तयार होत असतात. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातही अनेक चांगल्या गोष्टी शांतपणे घडत असतात. तुम्हाला त्या दिसत नाहीत, म्हणून त्या घडत नाहीत असे समजू नका. आज तुम्ही ज्या दुःखातून जात आहात, त्याची गोष्ट उद्या कोणासाठी प्रेरणा बनणार आहे. आज तुम्ही जे अश्रू ढाळत आहात, त्याच अश्रूंमधून उद्या तुमचे सामर्थ्य जन्म घेणार आहे. म्हणून संकटापासून पळू नका, त्याला सामोरे जा. कारण जो माणूस संकटांशी मैत्री करतो, त्याला यश घाबरत नाही. माझ्या लेकरांनो, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात काही लोक असेही येतील जे तुमच्या अपयशात आनंद मानतील. ते तुमच्या प्रत्येक चुकीची वाट पाहतील. ते तुमच्या पाठीमागे बोलतील, तुमची निंदा करतील, तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही त्यांना उत्तर देण्यात वेळ वाया घालवू नका. तुमचे उत्तर तुमचे यश असू द्या. तुमची शांतता त्यांच्यासाठी सर्वात मोठे उत्तर ठरेल. कारण सत्याला आरडाओरडा करण्याची गरज नसते, सत्य स्वतःच्या तेजाने ओळखले जाते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, स्वतःला इतके मजबूत बनवा की कोणाच्या येण्याने तुम्ही उंच जाऊ नका आणि कोणाच्या जाण्याने तुम्ही कोसळू नका. तुमच्या आनंदाचा आधार लोक नसावेत. तुमच्या मनःशांतीचा आधार परिस्थिती नसावी. तुमच्या जीवनाचा आधार फक्त श्रद्धा आणि सत्कर्म असावे. कारण ज्याच्या मनात श्रद्धेचा दीप अखंड प्रज्वलित असतो, त्याच्या जीवनात अंधार जास्त काळ टिकू शकत नाही. लेकरांनो, तुम्ही कितीही व्यस्त असला तरी दिवसातून काही क्षण स्वतःसाठी आणि माझ्या नामासाठी राखून ठेवा. सकाळी उठल्यावर माझे स्मरण करा. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील चुका माझ्या चरणी अर्पण करा. कोणाचा द्वेष मनात ठेवू नका. ज्यांनी दुःख दिले त्यांच्यासाठीही चांगलेच मागा. कारण क्षमा ही कमकुवतपणाची नव्हे, तर महानतेची निशाणी आहे. मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. जग तुमच्या विरोधात उभे राहिले तरी मी तुमच्या बाजूने उभा असेन. तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील, तेव्हा मी तुमच्या मनाला धीर देईन. तुमच्या वाटेवर काटे असतील, तेव्हा मी तुम्हाला चालण्याची शक्ती देईन. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सर्व काही संपले, तेव्हाच मी तुमच्या आयुष्यात असा मार्ग उघडेन, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. म्हणून धीर सोडू नका, श्रद्धा सोडू नका आणि प्रत्येक श्वासात मनापासून उच्चारत राहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण हे नामच तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधाराला प्रकाशात बदलण्याची दिव्य शक्ती आहे.
माझ्या लेकरांनो, या जगात प्रत्येकजण सुखाच्या शोधात आहे, पण खरे सुख कुठे आहे हे फार थोड्या लोकांना समजते. माणूस समजतो की पैसा आला की सुख मिळेल, मोठे घर झाले की सुख मिळेल, लोकांनी कौतुक केले की सुख मिळेल. पण जेव्हा हे सर्व मिळते तेव्हाही मन रिकामेच राहते, कारण बाहेरच्या वस्तूंमध्ये कधीच कायमचा आनंद नसतो. खरा आनंद हा शांत मनात असतो, समाधानी अंतःकरणात असतो आणि परमेश्वरावरील अखंड श्रद्धेत असतो. लेकरांनो, तुमच्या आयुष्यात कितीही मोठे यश आले तरी नम्रता सोडू नका, आणि कितीही मोठे अपयश आले तरी धैर्य सोडू नका, कारण यश कायम राहत नाही आणि अपयशही कायम राहत नाही. काळ सतत बदलत असतो. आज तुमच्या आयुष्यात अंधार असेल, पण उद्या सूर्य उगवणारच आहे. त्यामुळे अंधार पाहून सूर्याच्या अस्तित्वावर शंका घेऊ नका. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, काही लोक तुमच्या जीवनात फक्त तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी येतात. ते तुम्हाला मोठी स्वप्ने दाखवतील, गोड बोलतील, विश्वास देतील, पण योग्य वेळ आली की तेच सर्वात आधी दूर जातील. म्हणून प्रत्येकावर सहज विश्वास ठेवू नका. विश्वास हा हळूहळू कमवायचा असतो. ज्या नात्याला वेळेची, प्रामाणिकपणाची आणि त्यागाची परीक्षा पार करता येते, तेच नाते खरे असते. माझ्या लेकरांनो, तुम्ही अनेकदा म्हणता, स्वामी, माझ्या आयुष्यात इतक्या समस्या का? मी तुम्हाला विचारतो, समुद्रातील मोती किनाऱ्यावर का सापडत नाही? कारण मौल्यवान गोष्टी नेहमी खोलवर असतात. त्यांना मिळवण्यासाठी धैर्य, संयम आणि प्रयत्न आवश्यक असतात. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील मोठे यशही संघर्षाच्या खोल समुद्रात दडलेले आहे. जो घाबरून परत फिरतो तो रिकाम्या हाताने राहतो, पण जो श्रद्धेने पुढे जातो त्याच्या हातात एक दिवस मोती नक्की येतो. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस हा माझ्याकडून मिळालेला आशीर्वाद आहे. सकाळी डोळे उघडले म्हणजे अजून तुमचे कार्य पूर्ण झालेले नाही. अजून तुम्हाला काही चांगले कर्म करायचे आहे. अजून कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणायचे आहे. अजून कोणाला आधार द्यायचा आहे. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात तक्रारीने करू नका, कृतज्ञतेने करा. ज्याच्याकडे कृतज्ञतेचे मन असते त्याच्याकडे कृपा आपोआप येते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, दुसऱ्यांचा हेवा करू नका. दुसऱ्याच्या यशाने दुःखी होऊ नका, कारण हेवा तुमची शक्ती कमी करतो, तर प्रेरणा तुमची शक्ती वाढवते. कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढे गेला असेल तर त्याचा राग करू नका. त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे अनेक अपयशांची कहाणी असते. माझ्या लेकरांनो, तुमचे मन जपणे ही तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. शरीराला जशी जखम होते तशी मनालाही जखम होते, पण शरीरावरील जखम दिसते, मनावरील जखम दिसत नाही. म्हणून मनात राग, द्वेष, सूड, मत्सर आणि अहंकार साठवू नका. हे सर्व मनाला हळूहळू कमकुवत करतात. त्याऐवजी क्षमा, प्रेम, दया आणि श्रद्धा यांना मनात स्थान द्या, कारण ज्या मनात या गुणांचा वास असतो तिथे माझी कृपा आपोआप उतरते. आज जर तुम्ही खूप थकला असाल, आयुष्याचा भार जड वाटत असेल, लोकांच्या वागण्याने मन दुखावले असेल, तर काही क्षण माझ्या चरणी बसा. तुमच्या वेदना शब्दांत सांगता आल्या नाहीत तरी चालेल. मी तुमचे मौनही ऐकतो. मी तुमच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रूही समजतो. भक्ताच्या मनातील वेदना सांगण्यासाठी शब्दांची गरज नसते, श्रद्धाच त्याची भाषा असते. म्हणून माझ्या लेकरांनो, लक्षात ठेवा, तुमच्या कष्टांचा हिशेब जग ठेवणार नाही, पण मी ठेवतो. तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाची नोंद माझ्याकडे आहे. योग्य वेळ आल्यावर तुमच्या आयुष्यात अशी पहाट उगवेल की आजच्या सर्व वेदना तुम्हाला लहान वाटतील. म्हणून आज फक्त एकच संकल्प करा, कोणाच्याही स्वार्थासाठी स्वतःला हरवणार नाही, सत्याचा मार्ग सोडणार नाही, आणि कोणतीही परिस्थिती आली तरी माझे नाव, माझी भक्ती आणि माझ्यावरचा विश्वास कधीही सोडणार नाही. कारण ज्याच्या हृदयात अखंड श्री स्वामी समर्थ हे नाम ध्वनित होत असते, त्याच्या जीवनात पराभव शेवट नसतो, तो नव्या विजयाची सुरुवात असते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माझ्या लेकरांनो, जीवनात एक गोष्ट कधीही विसरू नका. तुम्ही कितीही चांगले असला, कितीही निष्कलंक असला, तरी प्रत्येकजण तुमची स्तुती करेलच असे नाही. काही लोक तुमच्या शांततेलाही कमकुवतपणा म्हणतील. काही लोक तुमच्या नम्रतेला भीती समजतील.
काही लोक तुमच्या प्रेमाचा फायदा घेतील, पण यामुळे तुमचे चांगले कर्म सोडू नका. कारण सूर्याला कोणी शिव्या दिल्या म्हणून तो प्रकाश देणे थांबवत नाही. नदीला कोणी दगड मारले म्हणून ती वाहणे थांबवत नाही. त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या स्वभावातील चांगुलपणा टिकवून ठेवा. लेकरांनो, आज अनेक माणसे मनाने खूप श्रीमंत नाहीत, पण पैशाने श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे संपत्ती आहे, पण समाधान नाही. त्यांच्या घरात महागड्या वस्तू आहेत, पण घरात प्रेम नाही. मोठे बंगले आहेत, पण त्या भिंतींमध्ये आपुलकीचा आवाज नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, पैशासाठी धावा, पण पैशाला तुमच्या मनाचा मालक बनवू नका. पैसा तुमचा सेवक असावा, स्वामी नाही. कारण पैशाने औषध विकत घेता येते, पण आरोग्य नाही. मोठा पलंग विकत घेता येतो, पण शांत झोप नाही. अनेक माणसे विकत घेता येतात, पण खरी माणुसकी विकत घेता येत नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या आयुष्यात काही वेळा असे घडेल की तुम्ही पूर्ण सत्य बोलाल, तरी लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. आणि काही वेळा खोटे बोलणाऱ्यांवर जग सहज विश्वास ठेवेल. त्यावेळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक दार ठोठावू नका. सत्याला वेळ लागतो, पण ते स्वतःचा मार्ग बनवते. तुमचे चरित्र स्वच्छ असेल, तुमचे कर्म निर्मळ असेल, तर काळच तुमच्यासाठी साक्ष देईल. माझ्या लेकरांनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो तुमच्या मनात असतो. भीती, शंका, न्यूनगंड आणि नकारात्मक विचार हेच माणसाला सर्वात जास्त कमकुवत करतात. म्हणून रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा, मी एकटा नाही. माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ उभे आहेत. माझ्या वाटेवर कितीही अडथळे आले, तरी मी थांबणार नाही. माझ्या जीवनात कितीही अंधार आला, तरी श्रद्धेचा दिवा विझू देणार नाही. लक्षात ठेवा, देव कधीही घाई करत नाही, पण तो उशीरही करत नाही. त्याची वेळ ही नेहमी योग्य वेळ असते. तुम्हाला वाटते की तुमची प्रार्थना अजून ऐकली गेली नाही, पण मी सांगतो, तुमची प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचते. काही प्रार्थनांना लगेच उत्तर मिळते, काहींना वेळ लागतो, कारण त्या उत्तरासाठी तुम्हालाही तयार व्हावे लागते. जर एखादे फळ कच्चे असताना तोडले, तर त्याची गोडी मिळत नाही. त्याचप्रमाणे वेळेआधी मिळालेल्या अनेक गोष्टी आयुष्यभर टिकत नाहीत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, कोणाच्याही अपयशावर हसू नका. आज जो पडला आहे, तो उद्या तुमच्यापेक्षा पुढे जाऊ शकतो. आणि आज तुम्ही पुढे आहात, उद्या तुम्हालाही परीक्षा द्यावी लागू शकते. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. शक्य असेल तिथे मदतीचा हात द्या. कारण तुम्ही केलेली मदत कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमच्याकडे परत येते. माझ्या लेकरांनो, तुमच्या घरात रोज मोठी पूजा झाली नाही तरी चालेल, पण घरात कटू शब्द नसावेत. देवासमोर मोठा नैवेद्य ठेवला नाही तरी चालेल, पण घरात आलेला भुकेला माणूस उपाशी जाऊ नये. कपाळावर मोठा टिळा लावला नाही तरी चालेल, पण मनात द्वेष नसावा. कारण मला बाह्य देखावा नको आहे, मला तुमचे निर्मळ मन हवे आहे. ज्या हृदयात प्रेम, दया आणि करुणा असते, तिथे माझा कायमचा वास असतो. म्हणून माझ्या लेकरांनो, आजपासून प्रत्येक दिवस एक नवीन संधी समजा. कालच्या चुका पुन्हा करू नका. ज्यांनी तुम्हाला दुखावले त्यांना माफ करा, पण त्याच चुका पुन्हा होऊ देऊ नका. तुमचे मन माझ्या चरणी अर्पण करा. तुमचे कर्म सत्याला अर्पण करा. तुमचे जीवन सेवेला अर्पण करा. मग पहा, जगाने तुमच्यासाठी कितीही दारे बंद केली तरी माझी कृपा तुमच्यासाठी असे मार्ग उघडेल, जे कोणालाही बंद करता येणार नाहीत. आणि त्या दिवशी तुम्ही स्वतः अनुभवाल की स्वार्थी जगापेक्षा स्वामी समर्थांची कृपा कितीतरी मोठी, शाश्वत आणि अमूल्य आहे. माझ्या प्रिय लेकरांनो, या जगात जन्म घेताना प्रत्येक माणूस रिकाम्या हाताने येतो आणि शेवटी रिकाम्या हातानेच निघून जातो. मग या मधल्या प्रवासात एवढा अहंकार कशाचा? एवढा राग कशासाठी? एवढी स्पर्धा कशासाठी? ज्या गोष्टी आज तुमच्या आहेत, त्या उद्या दुसऱ्याच्या होतील. ज्या वस्तूंवर तुम्ही माझे असा हक्क सांगता, त्या एक दिवस इथेच राहतील. पण तुमच्या आयुष्याचा एकच हेवा तुमच्यासोबत पुढे जातो, तो म्हणजे तुमचे कर्म. म्हणून धन कमावण्यापेक्षा पुण्य कमवा. संपत्ती साठवण्यापेक्षा सत्कर्म साठवा. कारण संपत्ती इथेच राहते, पण सत्कर्म आत्म्याबरोबर प्रवास करते. लेकरांनो, मी अनेक भक्तांना पाहतो. ते मंदिरात येतात, नमस्कार करतात, फुले अर्पण करतात,
मोठ्या श्रद्धेने माझे नाव घेतात, पण मंदिराबाहेर पडताच त्यांच्या मनात पुन्हा राग, मत्सर, द्वेष आणि अहंकार भरून जातो. मग सांगा, अशी भक्ती माझ्यापर्यंत कशी पोहोचेल? भक्ती ही फक्त हात जोडण्यात नसते. भक्ती ही मन शुद्ध करण्यात असते. भक्ती ही दुसऱ्याचे दुःख समजून घेण्यात असते. भक्ती ही सत्य बोलण्यात असते. भक्ती ही आई वडिलांचा आदर करण्यात असते. भक्ती ही गरजूला मदत करण्यात असते. ज्याच्या वागण्यात प्रेम आहे त्यालाच माझ्या कृपेचा खरा अधिकार मिळतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, काही माणसे आयुष्यभर दुसऱ्यांच्या चुका मोजण्यात वेळ घालवतात. स्वतःच्या दोषांकडे पाहण्याची त्यांच्यात हिंमत नसते. दुसऱ्यांवर टीका करणे खूप सोपे आहे, पण स्वतःला बदलणे खूप कठीण आहे. म्हणून आजपासून दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला बदला. तुमचे विचार बदला, तुमची वाणी बदला, तुमच्या सवयी बदला. कारण एक माणूस बदलला की त्याचे संपूर्ण आयुष्य बदलते. माझ्या लेकरांनो, लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस काहीतरी शिकवून जातो. जो तुमच्यावर प्रेम करतो तो विश्वास शिकवतो. जो फसवतो तो सावध राहायला शिकवतो. जो अपमान करतो तो आत्मसन्मानाची किंमत शिकवतो. जो साथ सोडतो तो स्वावलंबन शिकवतो. म्हणून कोणाबद्दल कटुता ठेवू नका. प्रत्येक अनुभव हा माझ्याकडून दिलेला धडा आहे. जो हा धडा समजतो त्याचे आयुष्य समृद्ध होते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या जीवनात अशी वेळ येईल की तुम्ही खूप मेहनत कराल पण फळ मिळणार नाही. अनेक दारे ठोठवाल पण ती बंदच राहतील. प्रत्येक प्रयत्न अपूर्ण वाटेल. त्यावेळी अनेकजण प्रयत्न सोडून देतात. पण माझ्या लेकरांनो, शेवटचा प्रयत्न यश देणार असेल तर, म्हणून प्रयत्न कधीही सोडू नका. नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी हजारो वळणे घ्यावी लागतात, तरी ती थांबत नाही, कारण तिला तिचे ध्येय माहीत असते. तसेच तुमचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवा आणि चालत राहा. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी चमत्कार मोठ्या आवाजात होत नाही. अनेक चमत्कार शांतपणे घडत असतात. तुमच्या मनात धैर्य निर्माण होणे हा चमत्कार आहे. संकटातही श्रद्धा टिकून राहणे हा चमत्कार आहे. चुकीच्या मार्गावर जाण्यापासून स्वतःला थांबवणे हा चमत्कार आहे. निराश मनाला पुन्हा आशा मिळणे हा चमत्कार आहे. म्हणून चमत्कार म्हणजे फक्त अचानक पैसा मिळणे किंवा संकट दूर होणे असे समजू नका. मनाचे परिवर्तन हा सर्वात मोठा चमत्कार असतो. माझ्या लेकरांनो, आज जर तुमच्याकडे कमी असेल तर त्याबद्दल दुःखी होऊ नका. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. कारण कृतज्ञतेने जगणाऱ्या माणसाला मी कधीही रिकाम्या हाताने ठेवत नाही. जो सतत तक्रार करतो त्याला मिळालेल्या आशीर्वादाचीही किंमत समजत नाही. पण जो छोट्या गोष्टींसाठीही माझे आभार मानतो त्याच्या जीवनात मोठे आशीर्वाद आपोआप येतात. म्हणून माझ्या प्रिय भक्तांनो, आज एक संकल्प करा. कोणाचे वाईट बोलणार नाही, कोणाच्या यशाचा मत्सर करणार नाही, कोणालाही फसवणार नाही. आई वडिलांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्यांचा आदर करीन. प्रामाणिकपणे कष्ट करीन. माझ्या प्रत्येक यशाचे श्रेय स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करीन. आणि कोणत्याही संकटात माझ्या ओठांवरून एकच नाम निघेल, श्री स्वामी समर्थ. कारण हे नाम फक्त शब्द नाही, ते भक्ताच्या जीवनातील अंधार दूर करणारा प्रकाश आहे, निराशेला आशेत बदलणारी शक्ती आहे आणि अशक्याला शक्य करणारी दिव्य कृपा आहे. जो भक्त या नामावर अढळ विश्वास ठेवतो त्याला काळही हरवू शकत नाही आणि परिस्थितीही मोडू शकत नाही. त्याचे रक्षण स्वतः स्वामी समर्थ करीत असतात. माझ्या लेकरांनो, जीवन हा एक प्रवास आहे. या प्रवासात काही माणसे तुमच्या सोबत खूप दूरपर्यंत चालतील तर काही अर्ध्या वाटेतच साथ सोडून जातील. काही जण तुमच्या यशात टाळ्या वाजवतील तर काही जण तुमच्या अपयशात आनंद मानतील. पण तुम्ही एक गोष्ट कधीही विसरू नका, माणसे येतात आणि जातात, परिस्थिती बदलते, काळ बदलतो, पण ज्याच्या हृदयात श्रद्धेचा दीप अखंड तेवत असतो त्याची वाट मी कधीच अंधारात जाऊ देत नाही. तुम्ही अनेकदा विचार करता, स्वामी, माझे चांगलेपणच माझी शिक्षा का बनते? कारण तुम्ही मनापासून प्रेम करता, विश्वास ठेवता, मदत करता आणि बदल्यात त्याच प्रेमाची अपेक्षा करता. पण लेकरांनो, अपेक्षा हीच दुःखाची सुरुवात असते. जेव्हा तुम्ही कोणाकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही तेव्हा कोणीही तुम्हाला दुखावू शकत नाही. म्हणून प्रेम करा,
पण मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका. मदत करा, पण त्याचा हिशेब ठेवू नका. चांगले कर्म करा, पण त्याची जाहिरात करू नका. कारण जे कर्म माझ्यासाठी केले जाते त्याचे फळ मी स्वतः योग्य वेळी देतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, या जगात सर्वात कठीण काम कोणते असेल तर ते म्हणजे स्वतःच्या मनावर विजय मिळवणे. दुसऱ्याला हरवणे सोपे आहे, पण स्वतःच्या रागाला हरवणे कठीण आहे. दुसऱ्याला उत्तर देणे सोपे आहे, पण योग्य वेळी शांत राहणे कठीण आहे. दुसऱ्यांच्या चुका दाखवणे सोपे आहे, पण स्वतःच्या चुका स्वीकारणे कठीण आहे. जो स्वतःच्या मनावर राज्य करतो तोच खरा विजेता असतो. माझ्या लेकरांनो, तुमच्या घरात किती पैसा आहे यापेक्षा तुमच्या घरात किती समाधान आहे हे महत्त्वाचे आहे. तुमच्या ताटात किती पदार्थ आहेत यापेक्षा ते प्रेमाने वाढणारे हात महत्त्वाचे आहेत. तुमच्या आयुष्यात किती लोक आहेत यापेक्षा संकटात तुमचा हात धरणारे 2 माणसे अधिक मौल्यवान आहेत. म्हणून नात्यांची संख्या वाढवण्यापेक्षा नात्यांमधील विश्वास वाढवा. आजचा माणूस इतका व्यस्त झाला आहे की त्याला स्वतःसाठी वेळ नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत तो धावत असतो. पैसा कमावतो, नाव कमावतो, प्रतिष्ठा कमावतो, पण या धावपळीत तो स्वतःचे आरोग्य, कुटुंब, मनःशांती आणि भक्ती गमावून बसतो. मग एक दिवस तो सगळे मिळवूनही रिकामा वाटतो. कारण ज्याने मन हरवले त्याने सर्व काही हरवले. म्हणून रोज काही क्षण स्वतःसाठी काढा. माझे नाम घ्या, शांत बसा, तुमच्या आत्म्याचा आवाज ऐका. त्या शांततेतच मी तुमच्याशी बोलत असतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, कधीही कोणाच्या शापाला घाबरू नका, पण कोणाच्या अश्रूंना कारणीभूत होण्याची भीती जरूर बाळगा. कारण एखाद्याचे मन दुखावून मिळवलेले यश कधीच टिकत नाही. दुसऱ्याला रडवून मिळवलेला आनंद कधीच शांती देत नाही. म्हणून तुमच्या शब्दांनी, तुमच्या वागण्याने आणि तुमच्या निर्णयांनी कोणाचे हृदय तुटणार नाही याची नेहमी काळजी घ्या. माझ्या लेकरांनो, प्रत्येक सकाळ ही माझ्याकडून मिळालेली नवीन संधी असते. काल तुम्ही चुकला असाल तर आज सुधारण्याची संधी आहे. काल तुम्ही हरला असाल तर आज पुन्हा प्रयत्न करण्याची संधी आहे. काल तुम्ही रडलात तर आज हसण्याची संधी आहे. म्हणून कालच्या दुःखाला धरून बसू नका. नवीन दिवसाचे स्वागत आशेने करा. कारण आशा जिवंत असेल तर मी तुमच्या आयुष्यात नवे मार्ग निर्माण करीन. लक्षात ठेवा, जग तुमच्या कष्टांचे मोजमाप तुमच्या यशाने करेल, पण मी तुमच्या प्रयत्नांचे मोजमाप तुमच्या निष्ठेने करतो. म्हणून यश मिळाले नाही म्हणून स्वतःला अपयशी समजू नका. जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल, सत्याच्या मार्गावर चालत असाल आणि माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर तुमचा विजय निश्चित आहे. फक्त वेळेची वाट पहा. म्हणून माझ्या लेकरांनो, तुमच्या जीवनात कितीही वादळे आली तरी मनातील श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका. कितीही लोकांनी साथ सोडली तरी माझी साथ कधीच सुटणार नाही. कितीही अंधार झाला तरी माझ्या कृपेचा प्रकाश तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. फक्त तुमच्या ओठांवर अखंड माझे नाम असू द्या, तुमच्या हातात सत्कर्म असू द्या आणि तुमच्या हृदयात अढळ विश्वास असू द्या. मग जग काहीही म्हणो, परिस्थिती कितीही कठीण असो, शेवटी विजय हा तुमचाच होईल. कारण ज्या भक्ताच्या जीवनात श्रद्धा, संयम आणि श्री स्वामी समर्थ हे नाम आहे, त्याला पराभव कायमचा स्पर्श करू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माझ्या लेकरांनो, जगात प्रत्येक माणूस तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहतो, पण त्या हास्यामागे लपलेले दुःख कोणीच पाहत नाही. प्रत्येकाला तुमचे यश दिसते, पण त्या यशासाठी तुम्ही किती रात्री जागून काढल्या, किती वेळा अपमान सहन केला, किती वेळा स्वतःचे अश्रू पुसले, हे कोणालाच दिसत नाही. म्हणून लोकांनी तुमच्या कष्टांची दखल घेतली नाही म्हणून दुःखी होऊ नका. कारण या संपूर्ण सृष्टीत एकच दृष्टी अशी आहे जी तुमच्या मनातील प्रत्येक वेदना पाहते, आणि ती दृष्टी म्हणजे स्वामी समर्थांची. लेकरांनो, लक्षात ठेवा, जीवनात प्रत्येक वेळी तुम्हाला हवे तेच मिळेल असे नाही. काही वेळा तुम्हाला जे हवे असते ते मिळत नाही, कारण त्यापेक्षा चांगली गोष्ट तुमच्यासाठी राखून ठेवलेली असते. पण अधीर मनाला हे समजत नाही. ते लगेच तक्रार करते, स्वामी, माझी प्रार्थना का ऐकली नाही? मी सांगतो, प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर हो असेच नसते. काही वेळा माझे उत्तर थोडी वाट पहा असे असते. काही वेळा हे तुझ्या हिताचे नाही असे असते. आणि काही वेळा
याहून अधिक चांगले मी तुला देणार आहे असे असते. म्हणून माझ्या निर्णयावर विश्वास ठेव. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त तुमचा उपयोग करण्यासाठी येतात. ते तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. तुमच्या शांततेला कमजोरी समजतात. तुमच्या सहनशीलतेला भीती समजतात. पण लेकरांनो, अशा लोकांमुळे स्वतःचा स्वभाव बदलू नका. फक्त इतके शिका की प्रत्येकाला मनात स्थान देण्यापूर्वी त्याच्या कृती पहा. कारण विश्वास हा शब्दांवर नाही तर कृतीवर उभा असतो. माझ्या लेकरांनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय तो नसतो की तुम्ही किती पैसा कमावला. सर्वात मोठा विजय तो असतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही तुमचा प्रामाणिकपणा विकला नाही. संकट कितीही मोठे आले तरी तुम्ही सत्याचा मार्ग सोडला नाही. अपमान कितीही झाला तरी तुम्ही दुसऱ्याचे वाईट केले नाही. कारण अशा विजयाला माझ्या दरबारात सर्वात मोठे स्थान आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस तुम्हाला 2 मार्ग दाखवतो. एक मार्ग रागाचा, सुडाचा आणि अहंकाराचा असतो. दुसरा मार्ग संयमाचा, क्षमेचा आणि श्रद्धेचा असतो. पहिला मार्ग सुरुवातीला सोपा वाटतो पण शेवटी विनाशाकडे नेतो. दुसरा मार्ग सुरुवातीला कठीण वाटतो पण शेवटी आनंद, शांती आणि माझ्या कृपेपर्यंत घेऊन जातो. निवड नेहमी तुमच्या हातात असते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या घरात रोज देवाची आरती होते, पण जर त्या घरात कटू शब्द, अपमान आणि अहंकार असेल तर त्या आरतीचा काय उपयोग? मला मोठे हार नकोत, मोठे नैवेद्य नकोत, सोन्याचे मुकुट नकोत. मला हवे आहे प्रेमाने भरलेले हृदय. मला हवी आहे आई वडिलांची सेवा करणारी संताने. मला हवे आहे सत्य बोलणारे ओठ. मला हवेत दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणारे हात. अशी भक्ती माझ्यापर्यंत थेट पोहोचते. माझ्या लेकरांनो, आयुष्यात जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सर्व काही संपले, तेव्हा त्या क्षणाला शेवट समजू नका. कारण अनेक वेळा तोच क्षण नवीन सुरुवातीचा असतो. बी जमिनीत पुरले जाते तेव्हा ते संपले असे वाटते, पण त्याच क्षणापासून त्याचे नवीन जीवन सुरू होते. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील अंधार हा शेवट नसून नवीन पहाटेची तयारी असते. म्हणून आज एक निर्णय घ्या. जग तुमची साथ देईल की नाही याचा विचार करू नका. लोक तुमचे कौतुक करतील की नाही याचा विचार करू नका. फक्त इतकाच विचार करा की आज माझ्या प्रत्येक कृतीमुळे स्वामी समर्थ प्रसन्न होतील का? जर उत्तर हो असेल तर मग कोणाच्याही मताची भीती बाळगू नका. शेवटी माझ्या प्रिय भक्तांनो, मी तुम्हाला एवढेच सांगतो, कोणीही कायमचे तुमचे नाही, पण तुमचे सत्कर्म कायमचे तुमचे आहे. लोक तुमचे कष्ट विसरतील, पण मी विसरणार नाही. लोक तुमचे अश्रू पाहणार नाहीत, पण मी प्रत्येक अश्रू मोजत आहे. लोक तुमच्या संघर्षाची किंमत करणार नाहीत, पण माझ्या दरबारात तुमच्या प्रत्येक संघर्षाला आशीर्वादाचे रूप मिळणार आहे. म्हणून श्रद्धा सोडू नका, संयम सोडू नका, सत्य सोडू नका आणि कोणत्याही परिस्थितीत श्री स्वामी समर्थ हे नाम सोडू नका. कारण या एका नामात तुमच्या संपूर्ण जीवनाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याची, निराशेतून आशेकडे नेण्याची आणि पराभवातून विजयाकडे नेण्याची दिव्य शक्ती सामावलेली आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माझ्या लेकरांनो, जगात सर्वात मोठा भ्रम कोणता असेल तर तो म्हणजे हे सर्व कायमचे आहे. माणूस समजतो की आज जे नाते आहे ते आयुष्यभर राहील, आज जो पैसा आहे तो कधीच जाणार नाही, आज जे शरीर निरोगी आहे ते सदैव तसेच राहील. पण काळ कोणासाठीही थांबत नाही. काळ राजा आणि रांक यांच्यात भेद करत नाही. म्हणून जेव्हा सुख मिळेल तेव्हा अहंकार करू नका आणि जेव्हा दुःख येईल तेव्हा निराश होऊ नका. कारण दोन्हीही कायमचे नसतात. लेकरांनो, तुम्ही अनेकदा तुमच्या नशिबाला दोष देता. माझेच आयुष्य असे का? माझ्याच वाट्याला एवढे दुःख का? पण मी तुम्हाला विचारतो, तुम्ही कधी तुमच्या आयुष्यातील आशीर्वाद मोजले आहेत का? सकाळी डोळे उघडले, श्वास चालू आहे, 2 वेळचे अन्न मिळते, चालण्यासाठी पाय आहेत, विचार करण्यासाठी बुद्धी आहे, माझे नाव घेण्यासाठी जीभ आहे, हे सर्व आशीर्वाद नाहीत का? माणूस जे नाही त्याचा विचार करत राहतो आणि जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला विसरतो. म्हणून त्याच्या मनात समाधान निर्माण होत नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, समाधान हा सर्वात मोठा खजिना आहे. ज्याच्याकडे समाधान आहे तो गरीब असला तरी श्रीमंत आहे.
आणि ज्याच्याकडे समाधान नाही तो कोट्यधीश असला तरी आतून भिकारीच आहे. म्हणून तुमच्या इच्छा कमी करा, पण तुमची स्वप्ने कमी करू नका. स्वप्ने मोठी ठेवा, पण ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक मार्ग निवडा. चुकीच्या मार्गाने मिळालेलं यश काही दिवस आनंद देईल, पण आयुष्यभर मनाला शांतता देणार नाही. माझ्या लेकरांनो, तुम्हाला वाटते की लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे खूप महत्त्वाचे आहे. पण सत्य हे आहे की प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यात इतका व्यस्त आहे की तो फार काळ दुसऱ्याचा विचार करत नाही. मग दुसऱ्यांच्या मतासाठी स्वतःचे जीवन का बदलता? जर तुमचे अंतःकरण स्वच्छ असेल, तुमचे कर्म सत्य असेल आणि तुमचा हेतू निर्मळ असेल, तर कोणाच्या टीकेला घाबरण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, आयुष्यात 3 गोष्टी कधीही परत येत नाहीत: निघून गेलेला वेळ, तोंडातून निघून गेलेला शब्द आणि हातातून निसटलेली संधी. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. रागाच्या भरात असे शब्द बोलू नका की नंतर पश्चात्ताप करावा लागेल. शब्दांनी जखम झालेल्या मनावर कोणतेही औषध काम करत नाही. म्हणून तुमची वाणी गोड ठेवा, पण खोटी ठेवू नका. सत्य बोला, पण ते प्रेमाने बोला. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुम्ही तुमच्या मुलांना पैसा देऊ शकता, शिक्षण देऊ शकता, मोठे घर देऊ शकता, पण जर चांगले संस्कार दिले नाहीत, तर बाकी सर्व व्यर्थ आहे. कारण पैसा संपतो, संपत्ती नष्ट होते, पण संस्कार पिढ्यानपिढ्या जिवंत राहतात. म्हणून घरात भक्तीचे वातावरण ठेवा. मुलांसमोर चांगले बोला, चांगले वागा आणि त्यांना शिकवा की आयुष्यात कितीही मोठे व्हा, पण माणुसकी कधीही सोडू नका. माझ्या लेकरांनो, आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात, त्या उद्या तुमची ताकद बनतील. आज तुम्ही ज्या अंधारातून जात आहात, त्याच अंधारामुळे प्रकाशाची किंमत समजेल. म्हणून संकटाला शाप समजू नका. प्रत्येक संकटामध्ये माझा एक संदेश लपलेला असतो. जो तो संदेश समजून घेतो, त्याचे आयुष्य बदलते. मी तुम्हाला कधीच एकटे सोडत नाही. कधी कधी मी शांत राहतो, कारण तुमचा विश्वास किती दृढ आहे हे पाहत असतो. जसा शिक्षक परीक्षेच्या वेळी शांत बसतो, तसेच मीही काही वेळा शांत असतो. पण याचा अर्थ मी तुम्हाला विसरलो आहे असा कधीही होत नाही. माझी कृपा सतत तुमच्या भोवती असते. फक्त श्रद्धेचे डोळे उघडे असले पाहिजेत. म्हणून माझ्या प्रिय भक्तांनो, जगाकडून अपेक्षा ठेवू नका, पण जगासाठी चांगले कर्म करणे थांबवू नका. लोकांनी तुमचा अपमान केला तरी तुमचा स्वभाव बदलू नका. लोकांनी तुमची साथ सोडली तरी माझे नाम सोडू नका. कारण एक दिवस असा येईल की तुमचे अश्रू आनंदात बदलतील, तुमचा संघर्ष प्रेरणा बनेल आणि तुमचे जीवन पाहून लोक म्हणतील, खरोखर ज्याच्यावर श्री स्वामी समर्थांची कृपा असते, त्याला उशीर होतो, पण अंधार कायमचा राहत नाही. म्हणून प्रत्येक श्वासात, प्रत्येक संकटात आणि प्रत्येक आनंदात मनापासून एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जे लोक आज तुमच्या यशावर टाळ्या वाजवत आहेत, तेच लोक उद्या तुमच्या अपयशात तुमची साथ देतील याची खात्री आहे का? नाही. म्हणून लोकांच्या टाळ्यांवर तुमचा आत्मविश्वास उभा करू नका. कारण ज्या आत्मविश्वासाचा पाया लोकांवर असतो, तो लोक बदलले की कोसळतो. पण ज्या आत्मविश्वासाचा पाया श्रद्धेवर असतो, तो कोणत्याही वादळात डळमळत नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माझ्या लेकरांनो, प्रत्येक दिवस स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कोणाचे भले केले? कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणले? कोणाचे मन दुखावले नाही ना? कारण दिवसाच्या शेवटी तुमच्या बँकेत किती पैसे जमा झाले यापेक्षा तुमच्या कर्माच्या खात्यात किती पुण्य जमा झाले हे अधिक महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, जग तुमच्या बाह्य रूपाकडे पाहते, पण मी तुमच्या अंतःकरणाकडे पाहतो. जग तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवते, पण मी तुमच्या भावनेवर विश्वास ठेवतो. म्हणून माझ्यासमोर मोठमोठ्या वचनांची गरज नाही. तुमचे मन निर्मळ असू द्या, तुमची नियत स्वच्छ असू द्या आणि तुमचे कर्म प्रामाणिक असू द्या. एवढेच माझ्यासाठी पुरेसे आहे. माझ्या लेकरांनो, जीवनात कधीही कोणाचा तिरस्कार करू नका. कारण तिरस्कार सर्वप्रथम तुमचेच मन जाळतो. ज्याने तुम्हाला दुःख दिले, त्याला माझ्यावर सोपवा. न्याय देण्याचे काम माझे आहे. तुमचे काम फक्त तुमच्या मार्गावर चालत राहणे आहे. सुडाने कोणाचे जीवन सुंदर होत नाही, पण क्षमेने अनेक तुटलेली मने पुन्हा जुळतात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात,
तुमच्या घरात नेहमी प्रेमाची भाषा बोला. कटू शब्दांनी जिंकलेली माणसे कधीच आपली होत नाहीत, पण प्रेमाने जिंकलेले हृदय आयुष्यभर तुमच्या सोबत राहते. आई वडिलांशी प्रेमाने बोला. पती पत्नीने एकमेकांचा आदर करा. मुलांना संस्कार द्या. वृद्धांचा सन्मान करा, कारण ज्या घरात एकमेकांबद्दल आदर असतो त्या घरात माझी कृपा कायम राहते. लेकरांनो, तुम्हाला वाटते की तुम्ही एकटे संघर्ष करत आहात, पण लक्षात ठेवा, प्रत्येक मोठ्या वृक्षाने कधीतरी वादळे सहन केली आहेत. प्रत्येक तेजस्वी दिव्याने स्वतः जळून प्रकाश दिला आहे. प्रत्येक यशस्वी माणसाने अपयशाची चाप चाखली आहे. म्हणून संघर्षाला घाबरू नका. संघर्ष म्हणजे परमेश्वराने तुमच्यावर ठेवलेला विश्वास आहे की हा भक्त ही परीक्षा पार करू शकतो. आज जर तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील तर ते लपवू नका. माझ्या चरणी अर्पण करा. जर मनात वेदना असतील तर त्या मनातच दडपून ठेवू नका. माझ्याशी बोला. जर कोणी तुमचे ऐकत नसेल तरी मी ऐकत आहे. जर कोणी तुमच्या वेदना समजत नसेल तरी मी समजत आहे. कारण भक्ताच्या ओठांवरील शब्दांपेक्षा त्याच्या हृदयातील भावना मला अधिक स्पष्ट ऐकू येतात. म्हणून माझ्या प्रिय भक्तांनो, जगात कोणीही कायमचे तुमचे होणार नाही. पैसा, प्रतिष्ठा, नाती, पद हे सर्व काळानुसार बदलते, पण तुमचे सत्कर्म, तुमची श्रद्धा आणि माझ्यावरचा तुमचा विश्वास कधीही व्यर्थ जात नाही. म्हणून लोकांवर विसंबून राहू नका, परमेश्वरावर विसंबून राहा. लोकांचे मन जिंकण्यापेक्षा तुमचे अंतःकरण जिंका. प्रत्येक दिवसाची सुरुवात नामस्मरणाने करा. प्रत्येक कर्म प्रामाणिकपणे करा आणि प्रत्येक संकटात धैर्याने उभे राहा. आणि शेवटी मी तुम्हाला एवढेच सांगतो, जेव्हा संपूर्ण जग म्हणेल की आता काहीच होणार नाही, तेव्हाच माझी कृपा तुमच्या आयुष्यात नवा अध्याय सुरू करेल. त्यामुळे घाबरू नका, थांबू नका, हार मानू नका. फक्त श्रद्धेने माझे नाम घेत राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण या नामातच तुमच्या जीवनातील प्रत्येक अश्रूला हसण्यात, प्रत्येक अंधाराला प्रकाशात आणि प्रत्येक पराभवाला विजयात बदलण्याची अमर शक्ती दडलेली आहे. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज पुढे अत्यंत प्रेमळ आणि करुणामय स्वरात सांगतात, माझ्या लेकरांनो, जगामध्ये प्रत्येक माणूस आपल्या कर्माचे ओझे घेऊन चालत आहे. कोणी हसत आहे म्हणून तो आनंदी आहे असे समजू नका, आणि कोणी शांत आहे म्हणून तो दुःखी आहे असेही समजू नका. प्रत्येकाच्या मनात एक अशी वेदना असते जी तो फक्त परमेश्वरालाच सांगतो. म्हणून कोणाचाही न्याय करू नका. दुसऱ्यांच्या आयुष्याचा निर्णय त्यांच्या बाह्य रूपावरून घेऊ नका. माझ्यासाठी प्रत्येक जीव समान आहे. श्रीमंत गरीब, मोठा लहान, ज्ञानी अज्ञानी असा कोणताही भेद मी करत नाही. जो प्रेमाने माझे नाम घेतो तोच मला सर्वात प्रिय असतो. माझ्या भक्तांनो, आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात त्या कदाचित उद्या दुसऱ्यांसाठी प्रेरणा बनतील. आज तुम्ही ज्या अश्रूंनी रात्र जागून काढत आहात तेच अश्रू एक दिवस तुमच्या डोळ्यांत आनंद बनून चमकतील. म्हणून निराश होऊ नका. प्रत्येक रात्र कितीही काळोखी असली तरी सकाळचा सूर्य उगवतोच. निसर्गाचा हा नियम आहे. त्याचप्रमाणे दुःखानंतर सुख येते, अपयशानंतर यश येते आणि अश्रूंनंतर हास्य येते. फक्त श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका. स्वामी समर्थ महाराज सांगतात, माझ्या लेकरा, जेव्हा तुझ्या आयुष्यात सर्व काही संपल्यासारखे वाटते तेव्हाच माझे कार्य सुरू होते. ज्या क्षणी तू स्वतःला पूर्णपणे माझ्या चरणी समर्पित करतोस त्या क्षणापासून तुझ्या जीवनाची दिशा बदलू लागते. तू प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतोस म्हणून दुःखी होतोस. जे तुझ्या हातात नाही ते माझ्यावर सोपव. तुझ्या हातात कर्म आहे, पण फळ माझ्या हातात आहे. भक्तांनो, किती सुंदर संदेश आहे हा. आपण सतत भविष्याची चिंता करत राहतो. उद्या काय होईल? माझे काम होईल का? माझ्या मुलांचे भविष्य कसे असेल? माझ्या घरातील संकट कधी दूर होईल? या सर्व प्रश्नांनी मन अस्वस्थ होते. पण स्वामी समर्थ सांगतात, उद्याची चिंता करून आजचा आनंद गमावू नकोस. उद्याचा दिवस अजून आलेला नाही, पण आजचा दिवस माझा प्रसाद आहे. तो प्रेमाने, समाधानाने आणि कृतज्ञतेने जग. माझ्या लेकरांनो, जीवनामध्ये काही लोक तुमची परीक्षा घेण्यासाठी येतात. ते तुमचा अपमान करतील, तुमच्या पाठीमागे बोलतील, तुमच्या यशावर मत्सर करतील. पण त्यांच्यामुळे तुमची वाट बदलू देऊ नका.
झाडावर दगड फेकला जातो कारण त्याला फळे असतात. ओसाड झाडाकडे कोणी पाहतही नाही. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात टीका होत असेल तर समजून घ्या की तुमच्यामध्ये काहीतरी चांगले आहे. टीकेला उत्तर देण्यात वेळ घालवू नका, तुमच्या कर्माने उत्तर द्या. स्वामी समर्थ महाराज पुढे सांगतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीही वाऱ्यावर सोडत नाही. कधी त्याची परीक्षा घेतो, कधी त्याला थांबवतो, कधी त्याला रडू देतो, पण शेवटी त्याचा हात धरून त्याला योग्य ठिकाणी पोहोचवतो. त्यामुळे संकट आले म्हणून माझ्यावर शंका घेऊ नकोस. संकट हे माझ्या अनुपस्थितीचे नव्हे तर माझ्या कार्याचे चिन्ह असते. भक्तांनो, आज अनेक जण म्हणतात माझ्याकडे काहीच नाही. पण जरा विचार करा, तुमच्याकडे श्वास आहे, कुटुंब आहे, स्वामींचे नाम आहे, 2 वेळचे अन्न आहे, चालणारे हात पाय आहेत. मग तुम्ही खरंच गरीब आहात का? खरी गरिबी पैशाची नसते, खरी गरिबी श्रद्धेची असते. ज्या माणसाच्या मनात श्रद्धा नाही तो कितीही श्रीमंत असला तरी आतून रिकामा असतो. पण ज्या माणसाच्या हृदयात स्वामी समर्थ आहेत तो रिकाम्या हातानेही जगातील सर्वात श्रीमंत असतो. लक्षात ठेवा भक्तांनो, जीवनात सर्व काही मिळवण्यापेक्षा स्वतःला हरवू न देणे महत्त्वाचे आहे. पैसा कमवा, प्रगती करा, मोठे व्हा, पण त्यासाठी तुमचे संस्कार, तुमची माणुसकी आणि तुमची श्रद्धा विकू नका. कारण संपत्ती पुन्हा मिळू शकते, पण एकदा हरवलेला विश्वास पुन्हा मिळवणे फार कठीण असते. स्वामी समर्थ महाराज शेवटी या भागात एक सुंदर संदेश देतात. माझ्या लेकरांनो, रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसातील प्रत्येक घटनेबद्दल माझे आभार माना. जे मिळाले त्यासाठी धन्यवाद द्या आणि जे मिळाले नाही त्यासाठीही धन्यवाद द्या. कारण जे दिले नाही त्यामागेही तुमच्या हिताचाच विचार आहे. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा. मी जे करतो ते तुमच्या कल्याणासाठीच करतो. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज पुढे अत्यंत शांत, गंभीर आणि प्रेमळ स्वरात सांगतात, माझ्या लेकरांनो, या जगात प्रत्येक गोष्ट बदलते. ऋतू बदलतात, दिवस बदलतात, परिस्थिती बदलते, माणसे बदलतात आणि काळही बदलतो. पण एक गोष्ट कधीच बदलत नाही, ती म्हणजे माझ्या भक्तावर असलेले माझे प्रेम. तुमच्या आयुष्यात कितीही वादळे आली, कितीही संकटे आली, कितीही अपमान सहन करावा लागला, तरी माझी कृपा तुमच्यापासून कधीही दूर जाणार नाही. फक्त तुमचा विश्वास कमी होऊ देऊ नका. भक्तांनो, अनेक वेळा आपण आयुष्यात अशा व्यक्तींवर मनापासून विश्वास ठेवतो की त्या व्यक्ती आपल्याला कधीच सोडून जाणार नाहीत. पण वेळ बदलते आणि तीच माणसे आपल्यापासून दूर जातात. तेव्हा मन तुटते, हृदय दुःखाने भरून जाते. अशा वेळी स्वामी समर्थ प्रेमाने सांगतात, ज्यांनी तुला सोडले त्यांच्यासाठी रडण्यात आयुष्य वाया घालवू नकोस. ज्यांनी तुझी किंमत ओळखली नाही त्यांच्याकडून सन्मानाची अपेक्षा ठेवू नकोस. कारण जे तुझे आहे ते तुला सोडून जाणार नाही आणि जे निघून गेले ते कधीच तुझे नव्हते. माझ्या लेकरांनो, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणाचे वाईट करून स्वतःचे चांगले कधीच होत नाही. दुसऱ्याचा मार्ग अडवून आपण पुढे जाऊ शकत नाही. दुसऱ्याच्या अश्रूंवर आपले सुख उभे राहत नाही. म्हणून नेहमी सत्याचा मार्ग निवडा. कधी कधी सत्याचा मार्ग कठीण असतो, पण शेवटी विजय त्याचाच होतो. स्वामी समर्थ महाराज पुढे सांगतात, माझ्या भक्ताने कधीही अहंकार करू नये. कारण अहंकार माणसाला माझ्यापासून दूर नेतो, तर नम्रता मला त्याच्या जवळ आणते. झाडावर जितकी फळे जास्त लागतात तितके ते झाड खाली झुकते. त्याचप्रमाणे ज्याच्या जीवनात ज्ञान, यश आणि संपत्ती वाढते त्याने अधिक नम्र झाले पाहिजे. नम्रता हा माझ्या कृपेचा दरवाजा आहे. भक्तांनो, आज समाजामध्ये प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यात व्यस्त आहे. लोकांना दाखवण्यासाठी मोठेपणा केला जातो. पण स्वामी समर्थ सांगतात, लोकांना दाखवण्यासाठी जगू नकोस. तुझे अंतरंग शुद्ध ठेव. कारण लोक तुझा चेहरा पाहतात, पण मी तुझे मन पाहतो. जगासमोर मोठा दिसण्यापेक्षा माझ्या नजरेत चांगला हो. माझ्या लेकरांनो, जेव्हा तुमच्यावर संकटे येतात तेव्हा घाबरू नका. संकट म्हणजे शेवट नाही, संकट म्हणजे नवीन अध्यायाची सुरुवात आहे. जसे सोन्याला अग्नीत तापविल्याशिवाय त्याचे तेज वाढत नाही, तसेच भक्तालाही संकटांशिवाय आध्यात्मिक बळ प्राप्त होत नाही. म्हणून प्रत्येक संकटाला नमस्कार करा आणि मनात म्हणा, स्वामी,
या संकटातून मला काहीतरी नवीन शिकवा. आज अनेक लोक म्हणतात, आम्ही खूप मेहनत करतो पण यश मिळत नाही. स्वामी समर्थ उत्तर देतात, मेहनत कधीच वाया जात नाही. आज नाही तर उद्या तिचे फळ मिळतेच. फक्त मेहनतीसोबत प्रामाणिकपणा आणि श्रद्धा असली पाहिजे. जो माणूस प्रामाणिकपणे कर्म करतो त्याचा हिशेब मी स्वतः ठेवतो. भक्तांनो, लक्षात ठेवा, तुमच्या घरात किती पैसा आहे यापेक्षा त्या घरात किती प्रेम आहे हे महत्त्वाचे आहे. तुमच्या ताटात किती पदार्थ आहेत यापेक्षा ते समाधानाने खाल्ले जातात का हे महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे किती मित्र आहेत यापेक्षा संकटात तुमचा हात धरणारा एक मित्र आहे का हे महत्त्वाचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या हृदयात स्वामी समर्थांचे स्थान आहे का? कारण ज्या हृदयात स्वामींचे स्थान असते तिथे भीती, असुरक्षितता आणि निराशा जास्त काळ टिकू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज पुढे म्हणतात, माझ्या लेकरांनो, रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कोणाचे मन जिंकले? कोणाला मदत केली? कोणाला धीर दिला? जर या प्रश्नांची उत्तरे चांगली असतील तर समजून घ्या की आजचा दिवस यशस्वी झाला. कारण माझ्या दृष्टीने मोठेपणा संपत्तीत नाही तर सेवाभावात आहे. म्हणून भक्तांनो, कोणत्याही परिस्थितीत श्रद्धेचा हात सोडू नका. जीवनात काहीही झाले तरी स्वामी समर्थांचे नाम सोडू नका. कारण नामामध्ये अशी अद्भुत शक्ती आहे की ती अशांत मनाला शांत करते, तुटलेल्या हृदयाला धीर देते, निराश आत्म्याला आशा देते आणि अंधारात भटकणाऱ्याला प्रकाशाचा मार्ग दाखवते. चला, या भागाचा शेवट आपण सर्वांनी एकत्रितपणे स्वामींच्या चरणी प्रार्थना करून करूया. हे अनंतकोटी ब्रह्मांडनायक, राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनातील अहंकार दूर करा. आम्हाला संयम द्या, विवेक द्या, प्रेम द्या आणि कोणत्याही परिस्थितीत तुमच्या चरणांवरील श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. आमच्या घरावर, कुटुंबावर आणि सर्व स्वामी भक्तांवर तुमची अखंड कृपादृष्टी राहू द्या. माझ्या लेकरांनो, लक्षात ठेवा, जीवनामध्ये घडणारी प्रत्येक घटना ही योगायोग नसते. तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक आनंद, प्रत्येक दुःख, प्रत्येक यश आणि प्रत्येक अपयश हे सर्व तुमच्या आत्म्याला घडवण्यासाठीच येत असते. त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला शाप समजू नका. प्रत्येक प्रसंगामध्ये माझा आशीर्वाद दडलेला आहे. माझ्या भक्तांनो, आज तुम्ही पाहत आहात की लोकांचे बोलणे किती सहज बदलते. कालपर्यंत तुमचे कौतुक करणारे आज तुमच्यावर टीका करतात. कालपर्यंत तुमच्यासोबत चालणारे आज दुसऱ्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून तुमच्यापासून दूर जातात. पण यामुळे दुःखी होऊ नका. कारण जगाचे प्रेम परिस्थितीनुसार बदलते, परंतु गुरुचे प्रेम भक्ताच्या श्रद्धेनुसार वाढत जाते. मी कधीही माझ्या भक्ताला त्याच्या परिस्थितीवरून मोजत नाही. मी त्याच्या मनातील विश्वास पाहतो. स्वामी समर्थ पुढे म्हणतात, माझ्या लेकरा, तुला वाटते की तू खूप एकटा आहेस. पण ज्या दिवशी तू जन्म घेतलास त्या दिवसापासून मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या प्रत्येक आनंदाचा मी साक्षीदार आहे आणि तुझ्या प्रत्येक वेदनेचाही. तू पडला तेव्हा तुला उचलणारा मीच होतो. तू रडला तेव्हा तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसणारा मीच होतो. फक्त तुला माझी उपस्थिती जाणवत नाही. भक्तांनो, जीवनात कधी कधी अशी वेळ येते की आपण स्वतःलाच दोष देऊ लागतो. मीच चुकीचा आहे, माझ्यामुळेच हे घडले, असे विचार मनात सतत फिरत राहतात. पण स्वामी समर्थ सांगतात, स्वतःला दोष देण्यात वेळ घालवू नकोस. चूक झाली असेल तर ती सुधार, पण स्वतःचा तिरस्कार करू नकोस. कारण मी तुला पराभूत होण्यासाठी नाही, तर प्रत्येक वेळी नव्याने उभे राहण्यासाठी शक्ती दिली आहे. माझ्या लेकरांनो, जीवनाचा एक सुंदर नियम लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या आनंदासाठी प्रार्थना करता, तेव्हा परमेश्वर तुमच्या आनंदाचीही व्यवस्था करत असतो. जेव्हा तुम्ही कोणाच्या यशाचा मत्सर न करता त्याला मनापासून शुभेच्छा देता, तेव्हा तुमच्या यशाचे दरवाजेही हळूहळू उघडू लागतात. म्हणून दुसऱ्यांच्या सुखात आनंद मानायला शिका. कारण मत्सर मनाला जाळतो, पण प्रेम मनाला फुलवते. स्वामी समर्थ महाराज पुढे सांगतात, माझ्या भक्ताने कधीही स्वतःच्या संकटांची जाहिरात करू नये. प्रत्येकाला आपल्या दुःखाची कथा सांगत फिरू नकोस. जग काही काळ सहानुभूती दाखवेल, पण तुझे दुःख कमी करू शकणार नाही. तुझे मन माझ्यासमोर मोकळे कर, कारण तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत मला माहीत आहे. भक्तांनो,
आज अनेक लोक सुख शोधण्यासाठी दूरदूर फिरतात, पण त्यांना हे समजत नाही की खरे सुख मनाच्या समाधानामध्ये आहे. सकाळी शांत मनाने स्वामींचे नाम घेण्यात आहे. आई वडिलांच्या चरणांना स्पर्श करण्यात आहे. गरजू माणसाला मदतीचा हात देण्यात आहे. कोणाच्याही डोळ्यात अश्रू न आणता जगण्यात आहे. ज्याने हे समजून घेतले त्याला आयुष्याचा खरा अर्थ समजला. माझ्या लेकरांनो, लक्षात ठेवा, तुमच्या घरात किती पैसा आहे यापेक्षा तुमच्या घरात किती प्रार्थना आहे हे महत्त्वाचे आहे. तुमच्या घरात किती सुविधा आहेत यापेक्षा तुमच्या घरात किती प्रेम आहे हे महत्त्वाचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या घरात रोज स्वामींचे नाम घुमते का? कारण ज्या घरात श्रद्धा, सेवा आणि नामस्मरण असते त्या घरात संकटे आली तरी ती जास्त काळ टिकत नाहीत. स्वामी समर्थ महाराज पुढे प्रेमाने म्हणतात, माझ्या लेकरांनो, आजपासून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचे नशीब बदलण्याची ताकद तुमच्या श्रद्धेमध्ये आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर मनामध्ये विश्वास जिवंत असेल तर मी अशक्यालाही शक्य करून दाखवू शकतो. पण जर विश्वासच संपला तर हातात सर्व काही असूनही माणूस आतून रिकामा राहतो. म्हणून भक्तांनो, कधीही हार मानू नका. जीवन कितीही कठीण झाले तरी थांबू नका. स्वामी समर्थांचे नाम घेत पुढे चालत राहा. कारण प्रत्येक पावलावर तुमच्या पुढे स्वामी चालत आहेत. प्रत्येक संकटात तुमच्या भोवती त्यांचे संरक्षण आहे आणि प्रत्येक प्रार्थनेवर त्यांची कृपादृष्टी आहे. मनुष्य जन्म हा केवळ भोग भोगण्यासाठी मिळालेला नाही. हा जन्म स्वतःला ओळखण्यासाठी, चांगले कर्म करण्यासाठी आणि परमेश्वराशी नाते जोडण्यासाठी मिळाला आहे. पण आजचा माणूस बाहेरच्या जगात इतका गुंतून गेला आहे की त्याला स्वतःच्या मनाचा आवाजही ऐकू येत नाही. तो लोकांच्या कौतुकासाठी जगतो, पण स्वतःच्या आत्म्याचे समाधान विसरतो. म्हणून मी सांगतो, जगाला खुश करण्यापेक्षा स्वतःचे अंतःकरण शुद्ध ठेवा. कारण जगाचे मत रोज बदलते, पण अंतःकरणाचा न्याय कधीच बदलत नाही. माझ्या भक्तांनो, तुम्ही अनेकदा अनुभवले असेल की काही लोक तुमच्या जीवनात फक्त तुमचा उपयोग करून घेण्यासाठी येतात. त्यांना तुमचे प्रेम नको असते, तुमचा स्वभाव नको असतो, त्यांना फक्त त्यांचे काम असते. काम संपले की ते दूर जातात. अशा वेळी मन दुःखी होते. आपण विचार करतो, मी इतके मनापासून वागलो तरी मला हा मोबदला का मिळाला? पण माझ्या लेकरांनो, प्रत्येक वेळी उत्तर शोधत बसू नका. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आयुष्य वेळ आल्यावर स्वतः देते. तुम्ही फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमचा चांगुलपणा कधीही वाया जात नाही. तो माझ्याकडे सुरक्षित ठेवलेला असतो. स्वामी समर्थ पुढे म्हणतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अपमान तुला नम्र बनवण्यासाठी येतो. प्रत्येक अपयश तुला अधिक मजबूत करण्यासाठी येते. प्रत्येक विश्वासघात तुला विवेक शिकवण्यासाठी येतो. आणि प्रत्येक अश्रू तुला माझ्याजवळ आणण्यासाठी येतो. म्हणून संकटांवर रागावू नकोस. त्यांच्यामध्ये लपलेली शिकवण समजून घे. भक्तांनो, या जगामध्ये सर्वात कठीण गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मन शांत ठेवणे. बाहेरचा गोंधळ थांबवणे सोपे आहे, पण मनातील विचार थांबवणे कठीण आहे. म्हणून रोज काही वेळ स्वतःसाठी काढा. शांत बसा, डोळे मिटा, स्वामींचे नाम घ्या. मनात कितीही वादळे असली तरी नामस्मरण हळूहळू त्या वादळांना शांत करू लागते. ज्या मनामध्ये नाम आहे त्या मनामध्ये भीती राहत नाही. माझ्या लेकरांनो, लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्ही किती मोठे झालात हे महत्त्वाचे नाही, तुम्ही किती माणसे जोडलीत हे महत्त्वाचे आहे. तुमच्या जाण्याने किती डोळ्यांत पाणी येईल हीच तुमच्या जीवनाची खरी कमाई आहे. पैसा, संपत्ती, पद, प्रतिष्ठा हे सर्व इथेच राहणार आहे. पण तुम्ही केलेले प्रेम, सेवा आणि सत्कर्म तुमच्यासोबत पुढे जाणार आहे. स्वामी समर्थ महाराज पुढे सांगतात, मी माझ्या भक्ताला कधीही एकाच वेळी सर्व काही देत नाही. कारण त्याला प्रत्येक गोष्टीचे मूल्य समजावे म्हणून मी त्याला थोडी प्रतीक्षा करायला शिकवतो. प्रतीक्षा ही शिक्षा नाही, ती तयारी आहे. योग्य वेळ येण्यापूर्वी मिळालेली गोष्ट टिकत नाही, पण योग्य वेळ आल्यावर मिळालेली कृपा आयुष्यभर साथ देते. भक्तांनो, तुमच्या जीवनात आज जे काही घडत आहे ते उद्याच्या मोठ्या यशाची तयारी असू शकते. त्यामुळे आजच्या अडचणींना पाहून भविष्याचा निर्णय घेऊ नका. रात्र कितीही लांब असली तरी पहाट अटळ आहे. पावसाळा कितीही मोठा असला तरी आकाश पुन्हा निरभ्र होते.
तसेच दुःख कितीही मोठे असले तरी आनंदाचा दिवस नक्की येतो. माझ्या लेकरांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही परिस्थितीत स्वतःची श्रद्धा विकू नका. लोकांसाठी आपली तत्त्वे बदलू नका. जे योग्य आहे तेच करा. सुरुवातीला तुमचा मार्ग कठीण वाटेल, पण शेवटी विजय तुमचाच होईल. कारण सत्याचा मार्ग लांब असतो, पण तोच कायमचा असतो. आज तुम्ही जे नाम घेत आहात, ते केवळ शब्द नाहीत. त्या प्रत्येक उच्चारामध्ये दिव्य शक्ती आहे. श्री स्वामी समर्थ हे नाम उच्चारताना तुमच्या मनातील भीती वितळते, निराशा कमी होते आणि नवीन आशा जन्म घेते. म्हणून परिस्थिती कशीही असो, सकाळची सुरुवात आणि रात्रीचा शेवट नामस्मरणानेच करा. भक्तांनो, आज मी तुम्हाला एक छोटी पण अमूल्य गोष्ट सांगतो. जेव्हा जेव्हा मन खचेल, तेव्हा स्वतःला आरशात पहा आणि मनापासून म्हणा, मी एकटा नाही. माझ्या पाठीशी स्वामी समर्थ उभे आहेत. माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे, ते माझ्या कल्याणासाठीच घडत आहे. मी हार मानणार नाही. मी श्रद्धा सोडणार नाही. कारण माझ्या प्रत्येक पावलावर माझे सद्गुरू माझ्यासोबत चालत आहेत. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज पुढे अतिशय करुणामय स्वरात सांगतात, माझ्या लेकरांनो, तुमच्या जीवनात जे काही घडते, ते पाहून कधीही असे समजू नका की मी तुमच्याकडे दुर्लक्ष केले आहे. मी प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहे. तुम्ही जेव्हा आनंदात असता तेव्हा तुमच्या हास्यामध्ये मी असतो, आणि जेव्हा दुःखात असता तेव्हा तुमच्या अश्रूंमध्येही मीच असतो. तुम्हाला वाटते की तुम्ही एकटे संघर्ष करत आहात, पण सत्य हे आहे की तुमच्या प्रत्येक पावलावर माझा हात तुमच्या पाठीशी असतो. फक्त तुमचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. माझ्या भक्तांनो, जीवनात अनेकदा आपण अशा गोष्टींसाठी रडत बसतो ज्या आपल्या नशिबातच नव्हत्या. जे निघून गेले, ते धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो. जे संपले, त्याच आठवणींमध्ये आयुष्य घालवतो. पण त्यामुळे वर्तमानातील आनंदही हरवून बसतो. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, भूतकाळ हा शिकण्यासाठी असतो, त्यात अडकून राहण्यासाठी नाही. भूतकाळातून धडा घ्या, पण भविष्याकडे विश्वासाने चला. कारण तुमचा उद्या मी आधीच पाहिला आहे. भक्तांनो, तुम्ही नदीकाठी उभे राहून कधी वाहणाऱ्या पाण्याकडे पाहिले आहे का? नदी मागे वळून पाहत नाही. तिला वाटेत किती दगड आले, किती अडथळे आले, याचा ती हिशेब ठेवत नाही. ती फक्त पुढे वाहत राहते. म्हणूनच ती अखेरीस समुद्राला मिळते. तसेच तुमचे जीवनही असले पाहिजे. ज्यांनी दुखावले त्यांना माफ करा. ज्यांनी सोडून दिले त्यांना आशीर्वाद द्या. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांचा न्याय माझ्यावर सोडा. आणि तुम्ही फक्त तुमच्या ध्येयाकडे चालत राहा. स्वामी समर्थ महाराज पुढे सांगतात, माझ्या लेकरा, तुझ्या मनात जर कटुता भरली, तर माझ्या कृपेचा प्रकाश आत कसा येईल? जसे धुळीने झाकलेल्या आरशात चेहरा स्पष्ट दिसत नाही, तसेच राग, मत्सर आणि द्वेषाने भरलेल्या मनात माझी उपस्थिती जाणवत नाही. म्हणून मन स्वच्छ ठेव. क्षमा करायला शिक. कारण क्षमा करणारा कधीच छोटा होत नाही, उलट तो माझ्या अधिक जवळ येतो. भक्तांनो, जगामध्ये अनेक लोक तुमच्या चुका मोजतील, पण तुमचे चांगले कार्य विसरतील. काही लोक तुमच्या एका चुकीवर बोट ठेवतील, पण तुम्ही केलेल्या 100 चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतील. त्यामुळे लोकांच्या मतांवर तुमचे जीवन उभे करू नका. कारण लोकांचे मत बदलते, पण परमेश्वराचा न्याय बदलत नाही. मी तुमच्या प्रत्येक चांगल्या कर्माचा साक्षीदार आहे. माझ्या लेकरांनो, प्रत्येक सकाळ ही नवीन जन्मासारखी असते. काल काय झाले, कोण काय बोलले, कोणाने अपमान केला, कोणाने साथ सोडली, हे सर्व मागे सोडा. आजचा दिवस नवीन आहे. आज पुन्हा प्रेम करा. आज पुन्हा सेवा करा. आज पुन्हा विश्वास ठेवा. कारण ज्या माणसामध्ये प्रत्येक दिवस नव्याने जगण्याचे धैर्य असते, त्याला कोणतेही दुःख कायमचे हरवू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज पुढे प्रेमाने म्हणतात, माझ्या भक्ता, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक विलंब हा नकार नसतो. कधी कधी मी तुला थांबवतो, कारण पुढे मोठे संकट असते. कधी मी उशीर करतो, कारण तुला अधिक मोठे सुख देण्याची तयारी करत असतो. त्यामुळे जेव्हा गोष्टी तुझ्या मनासारख्या घडत नाहीत, तेव्हा माझ्यावर रागावू नकोस. त्या क्षणीही मी तुझ्या भल्याचाच विचार करत असतो. भक्तांनो, आजच्या जगात माणूस थकला आहे. शरीरापेक्षा मन जास्त थकले आहे. अपेक्षांचे ओझे, नात्यांमधील ताण, पैशाची चिंता, भविष्याची काळजी,
या सर्वांनी मन अस्वस्थ झाले आहे. पण लक्षात ठेवा, जिथे स्वामींचे नाम आहे तिथे मनाला विश्रांती मिळते. जिथे श्रद्धा आहे तिथे भीती राहत नाही. जिथे गुरुकृपा आहे तिथे अशक्य वाटणारे मार्गही खुले होतात. म्हणून माझ्या प्रिय भक्तांनो, आज एक निश्चय करा, कोणत्याही परिस्थितीत श्रद्धा सोडणार नाही, कोणत्याही दुःखात नामस्मरण सोडणार नाही, कोणत्याही अपमानामुळे चांगुलपणा सोडणार नाही आणि कोणत्याही संकटामुळे स्वामी समर्थांवरील विश्वास कमी होऊ देणार नाही. कारण ज्याने श्रद्धा जपली, त्याला स्वामींनी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवले नाही. चला, शेवटी पुन्हा एकदा पूर्ण भक्तिभावाने, अंतःकरणातील सर्व भावना स्वामींच्या चरणी अर्पण करून म्हणूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. हे स्वामी, आमच्या मनाला धैर्य द्या, आमच्या बुद्धीला विवेक द्या, आमच्या जीवनाला योग्य दिशा द्या आणि तुमच्या चरणांवरील अखंड श्रद्धा आमच्या प्रत्येक श्वासात कायम राहू द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.